जिंदाबाद। एकनाथ साहेब शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संभाजी पाटील साहेबांचा, संभाजी पाटील साहेबांचा, शिवसेना जिंदाबाद। और आवाज कोणाचा? शिवसेनेचा। येऊन गेलो मी। हो आम्ही लग्न हे त्याच्यातच आहे ना व्यस्त। कळालं तुम्ही येऊन गेले ते? म्हटलं चालते चालते होणार काम आपलं, होणार ना? 100% आम्ही म्हणजे मी तर सांगते कारण झालं आमच्या बिल्डिंग मध्ये तर एकनाथ शिंदे साहेब आहेत लाडके भाऊ, हो. लाडक्या बहिणींचे पालकमंत्री साहेब आहेत, आपल्याला विकास निधी भरपूर आले आणता ते येईल। परवा का मॅडम? संभाजी पाटील मी स्वतः उमेदवार आहे। धनुष्यबाण लक्षात असू द्या म्हणते। येऊ का? उदय सामंत, संभाजी पाटील ओळखलं का? तुम्ही का? हो मी स्वतः उमेदवार आहे। पुढे आपल्याला बघा तुम्ही रस्त्याची काय अवस्था आहे, आमच्या प्रॉब्लेम सगळे होते, पण आता नगरपालिकेला हळूहळू अजून बरेचसे आहेत माणूस आला पाहिजे। ते झालं प्रॉब्लेम सुटत नाही रस्ते काम बघ किती आणि व्यवस्थित पण नाही झाला, नाही झालं अजून पण ते व्यवस्थित झालं ना कधी। हे आमचं इथलं चेंबर आम्हाला करून पाहिजे, पुन्हा गटर बंदिस्त करायला पाहिजे, बंदिस्त गटर आणि सिमेंट कॉन्क्रीट रस्ता हा करायचा आपला। आमची इथं ओपन आहे ना गटर, ओपन गटर आम्हाला पण बंद करून पाहिजे। करूया आपण। पालकमंत्री साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत, आपल्याला चांगला विकास नाही करता येईल। आता हे रस्त्याची थोडी अवस्था एवढी बेकार आहे की मला वाटतं पावसाळ्यात रस्ता राहिलाच नाही, रस्ता राहिलेलाच नाही। रस्ता म्हणजे हाही नाहीच, मला वाटतं आपल्या शेतातले पानंद रस्ते चांगले त्याच्यावर तुळतुळीत आहेत एकदम एकदमच खराब होता। आता एकदम टाकले म्हणून जरा तरी तुम्ही उतरू शकला, नाहीतरी यायचं पण अवघड हो गेले 2 वर्ष झालं मी पावसाळ्यात तर एकदमच अवस्था बेकार असते। आता हे तिकडं गटर अडवलंय ना, त्यामुळे इकडे पाणी येत नाही, नाहीतर अदरवाईज इकडे सगळं पाणी हो। आमच्या दोन प्लॉटच्या दोन्ही बाजून पाणी असते, ते रस्त्यावर सगळं पाणी। रस्ता छोटा होतो मोठा दिसतो, मोठा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करू त्या अंतर्गत तर सिमेंट कॉन्क्रीट आतला पण रस्ता करायला पाहिजे। हा रस्ता गर्दी फक्त सध्या, हे तर काय करणार नाही। आम्हाला आता आपण सगळ्यांचं अपूर्ण झाला म्हणजे त्याला जोडून तो काही करून आता वर्षानुवर्ष संधी देतात। मला एकदा संधी देऊन बघा, संधीचं सोनं करून दाखवा। नुसतं वायद्यांकडे लक्ष देऊ नका, पुढच्या फायद्यांकडे पण लक्ष द्या। आमचं काम आम्हाला प्रायोरिटी झाले, मला थोडासा चान्स द्या। नाही नाही 100% काय आता आपल्याला कुठलंही संविधानिक पद नसताना पालकमंत्र्यांनी 2.25 कोटी रुपये निधी दिले। आपण अख्ख्या वार्डासाठी ॲम्ब्युलन्स फ्री ठेवले। कधी कोणाला काय अडचणी सांगा, आता मला तुम्ही सांगा आपल्याला एवढी जण आहेत, कुठल्या ॲम्ब्युलन्सवाल्याचा सेवा नंबर सांगा, कोणाला नंबर सेव नाही। तर वार्डातल्या इतर एवढ्या लोकांकडे माझा नंबर सेव आहे की त्यांना माहिती याला फोन केला की ॲम्ब्युलन्स पोहोचणार। रोज 1-2 पेशंटला आपल्या ॲम्ब्युलन्स पोहोचत्या। हो आपण आता सेव वाहिका पण घेतली, सेव वाहिका पण आपण फ्री ठेवणार। हो आता आपण कमी संधी द्या। गेले कित्येक वर्ष 30 वर्ष 20 वर्ष तर गेले यांच्याकडे सत्ता आहे। ह्याच वार्डाचे ते कितीतरी दिवस झालं नेतृत्व करतायत। तुम्ही पाहताय तर इकडे बघा गटर नाही आहे, इकडे हा रस्ता आपण गावाकडे खेड्या गावाकडे पण चांगले रस्ते झालेले आहेत। हा तर आपल्या सातारा शहरातला धनश्री कॉलनी आहे, कर्मनगर कॉलनी आहे, देवी कॉलनी बघा, विसावा नाका बघा, आपल्या ठक्कर शिडे जाताना बघा मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, रस्त्यांची चाळण झालेली आहे। हे कशामुळे झालेले आहे की एकदा नागरिकांनी पाहावं। आणि पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, आपल्याला मी भरपूर या वार्डासाठी विकास निधी आणणार आहे। आपण विसावा नाक्यासाठी आपण 1.25 कोटी रुपयाचा रस्ता, सिमेंट कॉन्क्रीट रस्ता असेल, एका साईडला गटर आहे, एका साईडला स्ट्रीट लाईट आहे, हे 1.25 कोटीचा निधी आपण आणलेला आहे। आणि रात्री आपल्या समोरच्या उमेदवारांनी रात्री जाहीर केलं कोपरा सभेत की हा निधी मी आणलेला आहे। तर तो त्यांनी निधी कसा आणला हे एकदा त्यांनी दाखवावं। गेले 6 महिने झालं मी त्याचा पाठपुरावा करतोय,
पिरवाडीत आपण कब्रस्तानकडे जाणारा पूल टाकलेला आहे. कित्येक वर्ष झालं हे नेते मंडळी येतात, लोकांना आश्वासन देतात. तिथला कितीतरी वर्ष झालं मला सांगतो तुम्हाला, तर तिथला पूल झालेला नाही. तिथं आपण 52 लाख रुपयाचा पूल टाकलेला आहे.